ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, घटना आणि प्रसंग यांचा कोणताही वास्तविक व्यक्ती, ठिकाण किंवा घटनेशी संबंध नाही. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. केअरटेकर भाग 3. मनात उमलणारं नातं. वृद्ध महिलेच्या तोंडून ते शब्द ऐकताच आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. मी त्यांच्या शेजारी उभी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. नकळत मी त्यांच्या हातावर हात ठेवला. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. इतके दिवस तो स्वतःच्या दुःखात हरवलेला होता, पण आता पहिल्यांदाच त्याला कुणीतरी त्याच्या सोबत असल्याची जाणीव होत होती. वृद्ध महिला आम्हाला घराच्या आत घेऊन गेली. जुन्या भिंती, धुळीने भरलेले फोटो आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या खोल्या पाहून अंगावर काटा आला. तिने एका जुन्या कपाटातून एक अल्बम काढला आणि आर्यनच्या हातात दिला. आर्यनने अल्बम उघडला आणि पहिल्याच पानावर त्याचा लहानपणीचा फोटो पाहून तो थक्क झाला. हे फोटो तुमच्याकडे कसे? त्याने विचारलं. वृद्ध महिला हळूच हसली. कारण तू माझ्यासाठी अनोळखी नाहीस बाळा. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्याकडे पाहत होते. त्याचं दुःख पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले. त्याच क्षणी त्याने नकळत माझा हात घट्ट पकडला. काही क्षण दोघेही काही बोलले नाही. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या वाड्यातच थांबलो. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता. वीज गेली होती. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला होता. मी खिडकीजवळ उभे राहून पाऊस पाहत होते. तेवढ्यात अचानक विजेचा मोठा कडकडाट झाला. मी दचकले. क्षणात आर्यन माझ्याजवळ आला. घाबरलीस का? तो हलक्या आवाजात म्हणाला. मी लाजत हसले. थोडंसं. आर्यन पहिल्यांदाच मनापासून हसला. मी आहे ना? त्याच्या त्या 4 शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. आम्ही दोघे खिडकीजवळ बसलो. बाहेर पाऊस कोसळत होता. आत मात्र आमच्यातील अंतर हळूहळू कमी होत होतं. अन्वी, आर्यन अचानक म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदलायला लागलं. हे ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तुझ्यामुळे मला पुन्हा जगावंसं वाटतंय. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. मी काही बोलू शकले नाही. फक्त हसले. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत बसलो. त्यांच्या बालपणाबद्दल, माझ्या स्वप्नांबद्दल, आयुष्यातल्या संघर्षाबद्दल आणि नकळत आमच्या मनात एक सुंदर नातं आकार घेऊ लागलं. पण त्याच वेळी वाड्याच्या वरच्या मजल्यावरून अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. आम्ही दोघेही घाबरलो. वृद्ध महिला धावत आली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, नको, वर जाऊ नका. ते रहस्य अजून बाहेर यायला नको. मी आणि आर्यन एकमेकांकडे पाहत राहिलो. कारण आता आम्हाला खात्री झाली होती
त्या वाड्यात फक्त आर्यनच्या जन्माचं रहस्य नव्हतं. तर अजून कोणीतरी तिथे लपलेलं होतं. वृद्ध महिलेने शब्द ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्या वाड्यातील वातावरण अधिकच गंभीर झालं होतं. बाहेर पाऊस कोसळत होता. खिडकीतून येणारा थंड वारा आणि त्या जुन्या घरातील शांतता मनाला अस्वस्थ करत होती. मी आर्यनच्या अगदी जवळ उभे होते. त्यांच्या डोळ्यात भीती आणि असंख्य प्रश्न दिसत होते. मी हलकेच त्यांच्या हातावर हात ठेवला. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसला. जणू त्याला जाणवलं की या सगळ्या प्रवासात तो एकटा नाही. वृद्ध महिला हळूहळू एका जुन्या खोलीत घेऊन गेली. त्या खोलीच्या भिंतीवर अनेक जुने फोटो लटकलेले होते. त्यातील काही फोटो पाहून आर्यन स्तब्ध झाला, कारण त्या फोटोमध्ये त्याच्या लहानपणीचे क्षण होते. त्याने ते फोटो हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. हे फोटो माझ्याकडे कसे आले हे तुला जाणून घ्यायचं आहे ना? वृद्ध महिला म्हणाली. आर्यनने मान हलवली. कारण तुझं आयुष्य जसं तुला सांगितलं गेलं आहे तसंच नव्हतं बाळा. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्री आम्ही वाड्यातच थांबलो. वृद्ध महिलेने आमच्यासाठी जेवण तयार केले होते, पण आर्यनचं मन कुठेच लागत नव्हतं. तो सतत विचारात हरवलेला होता. मी त्याला अंगणात बसलेलं पाहिलं आणि त्याच्याजवळ जाऊन बसले. रात्र खूप सुंदर होती. पाऊस थांबलेला होता. आकाशात चंद्र चमकत होता. काय विचार करतोयस? मी हळू आवाजात विचारलं. आर्यन काही क्षण शांत राहिला आणि मला भीती वाटते. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. भीती कशाची? तो हसला, पण त्या हसऱ्यामागे वेदना होत्या. जर हे सगळं सत्य निघालं तर मी ज्यांना माझं कुटुंब समजत होतो ते माझे नसतील. माझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. त्याच्या आवाजातील दुःख माझ्या मनाला स्पर्श करून गेलं. मी त्याचा हात माझ्या हातातच घेतला. आर्यन, रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीची नाती मोठी असतात. तुला ज्या लोकांनी प्रेम दिले तेच तुझे लोक आहेत. आर्यन माझ्याकडे पाहत राहिला. त्या शांत रात्री आमच्यातील अंतर आणखी कमी झालं. काही क्षणांनी तो हळू आवाजात म्हणाला, आणि मी तुला काही सांगू का? तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या जगण्याचं कारणच बदललं. माझ्या हृदयाची धडधड वाढली. इतक्या वर्षात मी कुणालाच मनात जागा दिली नाही, पण तुझ्याबाबत सगळं वेगळं आहे. मी काहीच बोलू शकले नाही. माझे गाल लाल झाले होते. आर्यनने पुढे म्हणाला, तू जवळ असलीस की मला शांत वाटतं. तू हसलीस की माझा दिवस चांगला जातो आणि तू दुःखी असलीस की मला स्वतःलाच त्रास होतो. त्या शब्दांनी माझ्या मनातही अनेक भावना जाग्या झाल्या. मी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हणाले, आर्यन, मला पण तुझी काळजी वाटते. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तेवढ्यात अचानक वाड्याच्या वरच्या मजल्यावरून कुणीतरी धावत असल्याचा आवाज आला.
मी आणि आर्यन दोघेही दचकून उभे राहिलो. वृद्ध महिला घाबरत बाहेर आली. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. ती ओरडली, नको, वर जाऊ नका. तो परत आला आहे. कोण परत आलं? आर्यनने विचारलं. पण त्याच क्षणी वरच्या मजल्यावरील खिडकीत एक काळी सावली दिसली. आणि त्या सावलीने आर्यनकडे पाहून फोटो खाली फेकला. फोटो उचलताना पाहताच आर्यनच्या हातातून तो खाली पडला. कारण त्या फोटोत आर्यन, सायली आणि एक अनोळखी माणूस एकत्र उभे होते. आणि फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं. सत्य अजून पूर्ण बाहेर आलेलं नाही. वृद्ध महिलेच्या तोंडून ते शब्द ऐकताच आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. मी त्यांच्या शेजारी उभी होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. नकळत मी त्यांच्या हातावर हात ठेवला. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. इतके दिवस तो स्वतःच्या दुःखात हरवलेला होता. पण आता पहिल्यांदाच त्याला कुणीतरी त्याच्या सोबत असल्याची जाणीव होत होती. वृद्ध महिला आम्हाला घराच्या आत घेऊन गेली. जुन्या भिंती, धुळीने भरलेले फोटो आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या खोल्या पाहून अंगावर काटा आला. तिने एका जुन्या कपाटातून एक मोठा अल्बम काढला आणि आर्यनच्या हातात दिला. आर्यनने अल्बम उघडला आणि पहिल्याच पानावर त्याचा लहानपणीचा फोटो पाहून तो थक्क झाला. त्या फोटोत तो एका तरुण स्त्रीच्या मांडीवर बसलेला होता. ती स्त्री हसत होती, पण तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. हे फोटो तुमच्याकडे कसे? आर्यनने आश्चर्याने विचारले. वृद्ध महिला हळूच म्हणाली, कारण तू माझ्यासाठी अनोळखी नाहीस बाळा. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पुन्हा एकदा फोटो पाहिला. त्या फोटोमध्ये त्याच्या बालपणीचे असे अनेक क्षण होते जे त्याने कधीच पाहिले नव्हते. त्याला वाटू लागलं की त्याच्या आयुष्याचा एक मोठा भाग त्याच्यापासून लपवला गेला आहे. मी त्याच्याकडे पाहत होते. त्याचं दुःख पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले. त्याच क्षणी त्याने नकळत माझा हात घट्ट पकडला. त्याच्या स्पर्शात भीती होती, पण त्याचसोबत विश्वासही होता. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्या वाड्यातच थांबलो. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता. वीज गेली होती. संपूर्ण वाडा अंधारात बुडालेला होता. मेणबत्तीच्या प्रकाशात सगळं काही अधिक गूढ वाटत होतं. मी खिडकीजवळ उभे राहून पाऊस पाहत होते. तेवढ्यात अचानक विजांचा मोठा कडकडाट झाला. मी दचकले. क्षणात आर्यन माझ्याजवळ आला. घाबरलीस? तो हलक्या आवाजात म्हणाला. मी लाजत हसले. थोडंसं. आर्यन पहिल्यांदाच मनापासून हसला. मी आहे ना? आर्यन पहिल्यांदाच मनापासून हसला. मी आहे ना? त्याच्या त्या 4 शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. त्या क्षणी बाहेर पाऊस कोसळत होता, पण माझ्या मनात मात्र एक सुंदर ऊब निर्माण झाली होती. आम्ही दोघे खिडकीजवळ बसलो. बाहेर पाऊस कोसळत होता. आता मात्र आमच्यातील अंतर हळूहळू कमी होत होतं. अन्वी, आर्यन अचानक म्हणाले. हं? मी त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदलायला लागलं.
हे ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तुझ्यामुळे मला पुन्हा जगावंसं वाटतंय. इतकी वर्षे मी फक्त श्वास घेत होतो, पण आता आयुष्य जगण्याची इच्छा होते. त्यांच्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. मी काही बोलू शकले नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहिले. माझ्याही मनात त्यांच्याविषयी भावना निर्माण होत होत्या, पण त्या शब्दात मांडण्याचं धाडस होत नव्हतं. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत बसलो. त्यांच्या बालपणाबद्दल, माझ्या स्वप्नांबद्दल, आयुष्यातल्या संघर्षाबद्दल, आणि नकळत आमच्या मनात एक सुंदर नातं आकार घेऊ लागलं होतं. पण त्याच वेळी वाड्याच्या वरच्या मजल्यावरून अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. आम्ही दोघेही घाबरलो. वृद्ध महिला धावत आली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, नको, वर जाऊ नका. हे रहस्य अजून बाहेर यायला नको. मी आणि आर्यन एकमेकांकडे पाहत राहिलो, कारण आता आम्हाला खात्री झाली होती त्या वाड्यात फक्त आर्यनच्या जन्माचं रहस्य नव्हतं, तर अजून कुणीतरी तिथे लपलेलं होतं. वृद्ध महिला त्या शब्दांनी माझ्या आणि आर्यनच्या मनात आणखी भीती निर्माण झाली. पण आर्यन आता मागे हटणाऱ्यापैकी नव्हता. इतकी वर्ष ज्याचं सत्य त्याच्यापासून लपवलं गेलं होतं, ते सत्य त्याला कोणत्याही परिस्थितीत जाणून घ्यायचं होतं. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. आणि काहीही झालं तरी आता हे रहस्य उलगडणार आहोत, तो म्हणाला. मी हलकेच मान हलवली. तेवढ्यात पुन्हा वरच्या मजल्यावर काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. वाड्याच्या जुन्या लाकडी जिन्यावरून कुणीतरी चालत असल्यासारखा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. वृद्ध महिला मात्र खूप घाबरली होती. कृपा करून वर जाऊ नका, ती पुन्हा म्हणाली. पण आर्यनने तिचं ऐकलं नाही. त्याने हातात टॉर्च घेतला आणि जिन्याकडे चालू लागला. मी त्यांचा मागोमाग केला. जिन्याच्या प्रत्येक पायरीवर धूळ साचली होती. अनेक वर्षांपासून तिथे कोणी आलेलं नव्हतं असं दिसत होतं. वर पोचल्यावर एक लांब कॉरिडॉर दिसला. दोन्ही बाजूंनी जुन्या खोल्या होत्या. वातावरण इतकं शांत होतं की आपल्या श्वासाचाही आवाज ऐकू येत नाही. अचानक कॉरिडॉरच्या शेवटच्या खोलीचं दार आपोआप बंद झालं. मी घाबरून आर्यनचा हात पकडला. आर्यनने माझ्याकडे पाहून हलकंसं हसत म्हटलं, घाबरू नकोस, मी आहे ना. त्या शब्दांनी मला पुन्हा धीर आला. आम्ही हळूहळू त्या खोलीजवळ गेलो. दार उघडताच आमच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं ते पाहून आम्ही दोघेही थक्क झालो. संपूर्ण खोली फोटोंनी भरलेली होती. भिंतीवर, टेबलवर, कपाटावर सर्वत्र फोटोच फोटो होते. पण त्या फोटोमध्ये सर्वात जास्त फोटो होते ते आर्यनचे. लहानपणापासून ते आजपर्यंतचा त्यांच्या आयुष्याचे अनेक क्षण त्या फोटोमध्ये कैद झाले होते. हे कसं शक्य आहे, आर्यन आश्चर्याने म्हणाला. त्याच वेळी त्याची नजर एका मोठ्या फोटोवर पडली. त्या फोटोत एक तरुणी स्त्री आर्यनला मांडीवर घेऊन बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर मायेचं हसू होतं. फोटोच्या खाली लिहिलेलं होतं, माझा मुलगा. आर्यनचे हात थरथरू लागले. ही कोण आहे, त्याने हळव्या आवाजात विचारलं. त्याच क्षणी खोलीच्या दारात वृद्ध महिला उभी होती.
तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आर्यन, ती तुझी आई होती. हे ऐकताच आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. मीही स्तब्ध झाले. कारण इतकी वर्षे ज्याला स्वतःच्या भूतकाळाची काहीच माहिती नव्हती, त्याच्यासमोर आता त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य उभं राहिलं होतं.